माझं गाव देवकांडगाव. आजरा सोडल्यानंतर पेरनोली पासून 5 किलोमीटरवर. इतकं रम्य वातावरण, कुणी पाहुणा जरी आला तरी त्याला सुद्धा जाऊ न वाटणार असं माझं गाव. कधी कधी तर असं वाटतं जाऊ दे पुणे मुंबई, मस्त निवांत गावी राहू. पण म्हणतात ना, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागतेच. त्यामुळे अशी काही स्वप्ने असतात जी बाहेर गेल्याशिवाय नाही पूर्ण होऊ शकत. देवकांडगाव मध्ये काही अंतरावर विनायकवाडी म्हणून एक वाडी आहे. तिथे मी राहते. जवळपास 60 घरे आणि 2 मंदिर, एक हेळेश्वर मंदिर आणि एक विठ्ठल रखुमाई मंदिर. तसेच गावामध्ये सोमनाथ म्हणून देवस्थान आहे. शाळेच्या समोरच तिथेच बस थांबा आहे. संध्याकाळच्या वेळेस काही लोक तिथे बसलेले असतात. सध्या आठवडी बाजार बंद असल्या कारणाने भाजीपाला तिथेच मांडला जातो. नवरात्रीमध्ये देवीचे पूजन तिथे केले जाते. दुकान, रेशन दुकान, तसेच गावात डेअरी देखील आहेत. थोडक्यात सांगायचं तर काही घ्यायचं असेल तर लोकांना जास्त लांब जावं लागत नाही. गाव माझे देवकांडगाव, डोंगराच्या कुशीत वसलेले. झाडे झुडपे चोहीकडे, नजर वाईट ना कधी पडे. आहे माणुसकी लोकांमध्ये, मदत करण्यात धावती सगळे. मोठे संकट जरी आले गावावरी, बनून जाती ते छत्रपती शिवबांचे मावळे. आमच्या गावाजवळून हिरण्यकेशी नदी वाहते. त्यामुळे शेतकरी अगदी ऋणी असल्यागत नदीला माय मानतात. नदीच्या पाण्यावर भरपूर पिकं घेतात. आमच्या गावात विशेषतः भात शेती, नाचणी पीक, त्यानंतर ऊस उत्पादन घेतले जाते. जास्त नाही, पण काही प्रमाणात भाजीपाला देखील केला जातो. काजूची झाडे जवळजवळ सगळ्यांच्या शेतात पाहायला मिळतील. रणरणत्या उन्हात मिळतील ते काजू गोळा करायचे. दर मिळाला तर ठीक, नाहीतर मिळतील ते पैसे घ्यायचे आणि विकायचे. गेल्या वर्षीच्या महापुरामुळे शेतीचं नुकसान खूप झालं, पण लोक न डगमगता परत त्याच उमेदीने उभा राहिले. येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते. हिरव्यागार वनश्रीने नटलेला गावचा परिसर पाहूनच मन समाधानी होऊन जाते. अशा या वातावरणात आमचं बालपण आणि शाळेतले दिवस खूपच आठवणी देऊन गेले. शाळेच्या बाकावरील ती कुजबूज, शाळेबाहेरील कबड्डीचे डाव, कधी लपाछपी कधी लंगडी, भातुकलीचा खेळ आणि आईचे धपाटे आठवणी नाया मावळून जाई. शाळा चुकवून घेतलेली नदीवरील पोहण्याची मजा, दगडाने पडलेल्या चिंचा आणि सोबत घरातून चोरून आणलेले चटणी मीठ परत ते बालपण आठवून देई. स्वार्थ नव्हता, खोटेपणा नव्हता, मित्रांमध्ये वाद नव्हता. झाले जरी कधी रुसवे फुगवे, एकत्र येण्यास 1 सेकंदही लागत नव्हता. आता कुणी कुणाला वेळ ना देई. खरंच तो क्षण कधीच परतून नाही. तो क्षण कधीच परतून नाही. आमच्या वाडीवर अंगणवाडी पासून ते फक्त 4थी पर्यंत शाळा आहे. त्यानंतर आम्हाला गावात जावं लागतं. गावात 7वी पर्यंत शाळा आहे. शाळेसमोर सुंदर बाग आहे. त्यानंतर खो खो कबड्डीचे डाव पण चालू असतात. विद्या मंदिर देवकांडगाव खेळात अग्रेसर. सांस्कृतिक स्पर्धेत म्हणजे समूह गीत स्पर्धेत कायम चांगला परफॉर्मन्स. खूप अभिमान वाटतो आम्हाला. खूप काही शिकवलं या शाळेने. अभ्यासासोबत विविध क्षेत्रात सहभागी करून विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान वाढवण्यात आमच्या शाळेचा तसेच शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे.
आमचं गाव आणि वाडी यामध्ये एक ओढा आहे. अजूनही मला आठवतं, आम्ही शाळेत गेलो होतो. अचानक पाऊस जास्तच सुरू झाला आणि त्या ओढ्यावरून पाणी वाहत होतं. त्यावेळी सर्व लोक जमा झाले होते. मुले आपल्याच घरची आहेत असं समजून अगदी काळजीने सगळ्यांना ओढ्याच्या पलीकडे नेण्यासाठी मदत करत होते. गावात कोणताही कार्यक्रम असेल तर अगदी उत्साहात साजरा केला जातो. किंवा जरी कुणाच्या घरी लग्नाचा किंवा दुसरा कोणताही समारंभ असेल तर लोक लगेच सहभागी होतात. गणपती बाप्पा येणार म्हटले की प्रत्येक जण वेगळ्याच उत्साहात असतो. बाप्पा येणार त्या दिवशी आंघोळ करून, दारात सडा टाकून, छानशी रांगोळी काढून, नवीन कपडे घालून बायका बाप्पाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. लहान मुले बाकीच्या दिवशी लवकर सहसा उठत नाहीत, पण त्या दिवशी मात्र उजाडल्यापासूनच फटाक्यांचे आवाज कानावर येतात. गल्लीतून बाप्पांना घरी घेऊन जाताना गणपती बाप्पा म्हणताच आपसुकच तोंडातून मोरया येतं, तेही अगदी उत्साहाने. लोक स्वतःचं दुःख, त्रास विसरून बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात. त्यानंतर घराघरातून येणाऱ्या सुमधुर आरत्या ऐकूनच मन समाधानी होऊन जातं. आमच्या गावात दरवर्षी सप्ताह तसेच यात्रा देखील असते. त्यावेळी माघारणी आपल्या माहेरी येतात आणि आनंदाने सहभागी होतात. सप्त्याच्या आदल्या रात्री जागर असतो, म्हणजेच सोंगी भजन, कीर्तन, भजन. सगळे लोक मंदिराजवळ जमून या कार्यक्रमाचा आनंद घेतात. आणि दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे झाली की मस्त जेवण असतं. सप्त्याची खीर म्हटली की अजूनही तोंडाला पाणी सुटतं. सगळे लोक एकोप्याने राहतात. आमच्या गावात भांडणे असतात, पण जर कुणाला गरज असेल किंवा काही वाईट घडलं असेल तर लोक हक्काने मदतीला धावतात. शहरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या फ्लॅटचा नंबरवरून ओळखतात, पण गावात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या नावावरून ओळखतात. आणि मला असं वाटतं यापेक्षा अभिमानाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. अशा या माझ्या गावाचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. गाव माझं खूप चांगलं, सुख समृद्धीने नटलेलं. लोक गावातले कष्टाळू, जीव लावतात होऊन मायाळू. उपकार तुझे देवा, मिळाले असे गाव. तुझ्या नावावरूनच आहे माझ्या गावाचे नाव देवकांडगाव. माझे गाव देवकांडगाव.